पुण्यातल्या चंदननगर भागात राहणारं एक जोडपं. नवरा बायको दोघेही भाजपाचे पदाधिकारी. नवरा राजकारणाव्यतिरिक्त वकिलीचा व्यवसाय करायचा. स्वतःचं ऑफिस होतं. ऑफिसमध्ये एक महिला सेक्रेटरी मदतनीस म्हणून काम करायची. त्यामुळे साहजिकच हे दोघं दिवसभर सोबत असायचे. यावरून वकिलाच्या बायकोला संशय आला. आपला नवरा आणि त्याची सेक्रेटरी यांच्यात प्रेम संबंध असल्याचा. या गोष्टीचं तिला प्रचंड टेन्शन आलं. तिने नवऱ्याला जाब विचारला, पण त्याने दुर्लक्ष केलं. नवरा लक्ष देत नसल्याची गोष्ट तिच्या डोक्यात गेली आणि तिने स्वतःच हा विषय कायमचा संपवायचं ठरवलं. प्लॅनिंग केलं आणि नवऱ्याच्या सेक्रेटरीचा खून केला. नवऱ्याच्याच ऑफिसमध्ये हाल करून मारलं. मृतदेह पोत्यात भरला आणि ऑफिसमध्येच ठेवला. मृतदेह लपवण्याचाही प्रयत्न केला नाही आणि खुनी बायको, खून करण्यात मदत करणारा तिचा नवरा आणि मुलीसकट सापडली. पण हे प्रकरण नेमकं काय आहे, या सेक्रेटरी महिलेची हत्या का आणि कशी करण्यात आली, हे प्रकरण उघडकीस कसं आलं, पाहूया या व्हिडिओमधून. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय क्राईम स्टोरी टेलर 1 मराठी यूट्यूब चॅनल. ॲडव्होकेट संजय सावंत आणि त्यांची पत्नी स्वाती सावंत. चंदननगर भागात हे जोडपं चांगलंच प्रसिद्ध होतं. संजय सावंतचा वकिलीचा पेशा हे तर कारण होतंच, पण दुसरं आणि महत्त्वाचं कारण या जोडप्याची राजकीय ताकद. संजय सावंत भाजपाचा कायदा आघाडीचा जिल्हाध्यक्ष, भाजपाचा प्रदेश निमंत्रित सदस्य आणि स्वच्छ भारत अभियान महाराष्ट्र राज्याचा सरचिटणीस. त्याची बायको स्वाती ही शिक्षिका, पण भाजपाचा पुणे शहर महिला शिक्षक मोर्चाची शहराध्यक्ष सुद्धा होती. या जोडप्याचे फक्त पुण्यातल्या नाही तर राज्यभरातल्या मोठमोठ्या नेत्यांसोबत फोटो, संवाद आणि राजकारणात सक्रिय वावर होता. चंदननगरच्या जुन्या मुंडवा रोडवर असलेल्या संदीप हॉटेलजवळ संजयचं ऑफिस आहे. 3-3.5 वर्षांपूर्वी त्याने पूनम मून नावाच्या महिलेला मदतनीस म्हणून कामाला ठेवले. क्लायंट हँडल करणं, पेपरवर्क करणं, पैशांचे व्यवहार सांभाळणं ही सगळी कामं पूनम करायची. सेक्रेटरी असल्याने आणि संजयची सगळीच कामं हँडल करत असल्याने संजय आणि पूनममध्ये सतत फोनवरून बोलणं व्हायचं. हे फोन स्वातीच्या समोरच यायचे. या दोघांचं दिवसभर सोबत असणं यामुळे स्वातीला नवऱ्यावर संशय आला. पण संशयाची ठिणगी आणखी पेटली कारण स्वातीला कोणीतरी सांगितलं की संजय आणि पूनममध्ये अफेअर सुरू आहे. स्वाती साहजिकच चिडली. तिने संजयला याबद्दल विचारलं, पण असं काही नाहीये, उगाच गैरसमज करून घेऊ नको, असं म्हणत संजयने स्वातीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली. पण यावरूनच दोघांमध्ये भांडणं वाढायला लागली. संजय घरी आला की स्वाती पूनमचा विषय काढायची आणि घरात वाद व्हायचा. स्वातीच्या डोक्यातून शंका काही जात नव्हती. ती मानसिक तणावात यायला लागली. संजयने या गोष्टीची कल्पना पूनमला दिली होती, पण आज ना उद्या सगळं नीट होईल या विचाराने दोघांनी आपलं काम सुरूच ठेवलं. 16 एप्रिलच्या सकाळी येरवड्याच्या गणेशनगरमध्ये राहणारी पूनम नेहमीप्रमाणे संजयच्या चंदननगरमधल्या ऑफिसमध्ये आली. आपलं काम करायला लागली. थोड्या वेळाने संजय आला, पण त्याच्या पाठोपाठ त्याची बायको स्वाती आणि मुलगी सुद्धा आली. स्वातीने संजय आणि पूनमला समोरासमोर बसवलं. त्यांच्या नात्यांबद्दल विचारलं. दोघांनी तसं काही नाही आहे असं म्हणत अफेअरच्या शंकेबाबत नकार दिला. पण चिडलेली स्वाती मागे हटायला तयार नव्हती. तिने पूनमवर तूच माझ्या नवऱ्याच्या मागे लागलीस असा आरोप केला. संजयने लगेच तुझं बरोबर आहे, हीच माझ्या मागे लागली असं म्हणत स्वातीलाच सपोर्ट केला. हे ऐकून स्वातीचा पारा चढला आणि तिने रागाच्या भरात पूनमला शिवीगाळ करायला सुरुवात केली. दोघींमध्ये वाचावाची झाली आणि हा वाद मारहाणीत बदलला. स्वाती, संजय आणि त्यांच्या मुलीने पूनमला खाली पाडलं. लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. स्वाती एवढी रागात होती की तिने आपल्या मुलीच्या मदतीने पूनमचे हातपाय बांधले. हाताला येईल त्या वस्तूने पूनमला मारायला सुरुवात केली. तेवढ्यात तिला ऑफिसच्या कोपऱ्यात ठेवलेली क्रिकेटची बॅट दिसली. तिने मागचा पुढचा विचार न करता बॅट थेट पूनमच्या डोक्यात मारली. तिच्या डोक्यातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. हे सगळं सुरू असताना संजय शांतपणे हे बघत होता. त्याने ना स्वातीला थांबवायचा प्रयत्न केला ना पूनमला वाचवायचा. बॅट आणि धारदार शस्त्राने स्वातीने पूनमच्या डोक्यावर, चेहऱ्यावर वार केले. सलग वार झाल्यानंतर पूनमने हालचाल करणं बंद केले. मारहाणीत तिचा जीव गेला. सगळ्या ऑफिसमध्ये रक्त पसरलं. पण आता पुढे काय करायचं हे स्वाती आणि संजयला समजत नव्हतं. तेवढ्यात संजय ऑफिसच्या बाहेर पडला आणि एक पोतं घेऊन आला. मग तिघांनी मिळून त्या पोत्यात पूनमचा मृतदेह भरला आणि ऑफिसच्या एका कोपऱ्यात ठेवून दिला. मृतदेहाची विल्हेवाट उद्या लावू असा विचार करून संजय, स्वाती
आणि त्यांची मुलगी तिघेही ऑफिसमधून निघून गेले, पण जाता जाता ऑफिसचा दरवाजा लावायला विसरले. इकडे रात्र झाली तरी पूनम घरी न आल्याने तिचा पती दिनेश मून काळजीत पडला. त्यांनी संजयला कॉल केला. पूनम अजून घरी आली नाही आहे हे सांगितलं. तेव्हा संजयने पूनम ऑफिसमधून कधीच निघाली, मैत्रिणीकडे जायचं म्हणाली होती अशी थाप मारली. दिनेशने पूनमला फोन केले पण फोन लागत नव्हता. आता घरी येईल, नंतर येईल असं म्हणता म्हणता सकाळ झाली तरी पूनम घरी आली नाही. रात्री 11 वाजता दिनेश यांनी आपली पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनमध्ये केली होती. पण सकाळी ते स्वतःच पत्नीच्या शोधासाठी बाहेर पडले. सगळ्यात आधी दिनेश संजयच्या ऑफिसवर पोहोचले. तेव्हा त्यांना दार उघडं दिसलं. दार उघडून आत गेल्यावर त्यांना ऑफिसच्या फरशीवर रक्त सांडलेलं दिसलं. रक्त कोपऱ्यात ठेवलेल्या पोत्यातून येत होतं. दिनेश त्या पोत्याच्या जवळ गेले. पोत्याला गाठ बांधली होती, ती सोडली. समोरचं दृश्य बघून त्यांना हादरा बसला. पोत्यात मृतदेह होता. तो त्यांच्या पत्नी पूनमचा होता. त्यांनी लागलीच चंदननगर पोलीस स्टेशनला फोन केला. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. संजयच्या ऑफिसचा पंचनामा करून पूनमचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला. ही सगळी प्रक्रिया सुरू असताना पोलिसांनी तपासालाही सुरुवात केली. आजूबाजूचे आणि संजयच्या ऑफिसमधले CCTV पाहिले. मोबाईल लोकेशनचा डेटा तपासला. यातून पोलिसांच्या हाती काही महत्त्वाचे पुरावे लागले. त्यात जेव्हा पोलिसांनी मृत पूनमचे पती दिनेश यांना तुम्हाला कोणावर संशय आहे का हे विचारलं, तेव्हा त्यांनी साहजिकच संजयचं नाव घेतलं. कारण संजयने पूनम ऑफिसमधून निघाल्याचं सांगितलं होतं आणि मृतदेह त्याच्याच ऑफिसमध्ये सापडला होता. CCTV फुटेज आणि तांत्रिक तपास यातून मिळालेल्या पुराव्यांचे कनेक्शन संजय सावंत सोबतच लागलं. चंदननगर पोलिसांच्या पथकाने संजयचं घर गाठलं. संजय, स्वाती आणि त्यांची मुलगी हे तिघेही पोलिसांना घरी सापडले. त्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणण्यात आलं. तिघांची कसून चौकशी झाली तेव्हा तिघांनी गुन्हा कबूल केल्याची कबुली दिली. मुलगी अल्पवयीन असल्याने तिची रवानगी सुधारगृहात करण्यात आली. तर मुख्य आरोपी स्वाती सावंतला गुन्हे शाखेच्या खंडणी विभाग 2 पथकाने अटक केली. या प्रकरणात संजय आणि स्वातीवर भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1), 61(2), 3(5) आणि अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 2015च्या कलम 3(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंदननगर भागात याआधी हे जोडपं त्यांच्या कर्तृत्वामुळे, राजकीय ताकदीमुळे, वकील आणि शिक्षिकेच्या जोडीमुळे चर्चेत असायचं. आताही हे जोडपं चर्चेत आहे. नवऱ्यासोबत अफेअर असल्याच्या संशयातून बायकोने नवरा आणि मुलीच्या मदतीने त्यांच्या समोरच सेक्रेटरीचा खून केल्याने या खुनातून भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या खुनाच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. संशय, राग, सूड या भावनांनी एका निष्पाप महिलेचा जीव घेतला. क्षणिक संतापातून घेतलेला निर्णय किती भयानक ठरू शकतो याचं हे जिवंत उदाहरण आहे. अशाच सत्य घटनांवर आधारित क्राईम स्टोरीज पाहण्यासाठी आमच्या क्राईम स्टोरी टेलर 1 या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नव्या आणि थरारक सत्यकथेसह. तोपर्यंत सावध रहा, सुरक्षित रहा. धन्यवाद.